आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची बोगस नियुक्ती रद्द करून योग्य उमेदवाराला नियुक्ती देण्यात यावी, यासाठी महिला व बाल विकास कार्यालय घनसावंगी प्रकल्प 1 व 2 घनसावंगी येथे आमरण उपोषणकर्ते बालिका मुरलीधर शिंदे, गाव लिंबी, श्रद्धा नारायण धबडकर भादली, सुरेखा ज्ञानेश्वर माठे बाणेगाव, प्रतीक्षा राजेभाऊ शरणागत मंगरूळ, नम्रता निशिकांत पवार रवना, गंगा परमेश्वर शिंदे श्रीपत धामणगाव हे गेल्या 2-3 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या प्रमुख मागण्या: मूळ कागदपत्रे अनुसार नियुक्ती करण्यात यावी, नव्याने पारदर्शक पद्धतीने नियुक्ती करणे, संबंधित CDPO वर तात्काळ कार्यवाही करून निलंबित करावे, CDPOने बोगस नियुक्ती केलेल्या रद्द करणे, मात्र प्रशासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही। मुरलीधर, गावाचं नाव आहे लिंबी। माझी अशी तक्रार आहे की 20 तारखेला सुनावणी घेऊनही त्या सुनावणीमध्ये आम्ही पूर्ण आमची डॉक्युमेंट्स क्लिअर दाखवून किंवा आम्ही खोटी डॉक्युमेंट्स आहेत हे चेक केलं होतं आणि ते व्हेरीफाय करून त्यांना दाखवलं होतं, तरी पण त्यांनी आमच्या विरुद्ध योग्य तो निर्णय घेतला नाही आणि 3 दिवस झाला आम्ही उपोषणाला बसलेलो आहेत, तरी पण त्यांच्याबद्दल कोणतीही त्याच्याबद्दल हालचाल झालेली नाही आणि इथं लहान मुलं रात्रीच्या वेळी त्यांची परेशानी होती, तरी पण कोणी याच्याबद्दल दखल घेतलेली नाही। माझं नाव श्रद्धा नारायण धबडकर। आम्ही 20 तारखेला आमची कोरे मॅडम यांच्याकडे सुनावणी झाली, भादली कोरे मॅडम यांच्याकडे सुनावणी झाली। आम्ही त्यांना पुराव्यासह दाखवलं, सगळं त्यांना सिद्ध पण झालं की तुम्ही बरोबर आहात, तरी पण आम्हाला अजून काही निर्णय मिळाला नाही। 3 दिवस झाला मी उपोषण करतो तिथं। मच्छरांनी लहान लेकरं 3 आमच्यासोबत, त्यांना मच्छरांनी खाल्ले। आम्हाला ऑफिसवरून फोन आला होता आणि CDPO सरांच्या कर्मचाऱ्यांनी असा फोन केला की आम्हाला 2 लाख रुपयाची मागणी केली होती आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला सरांनी 2 लाख रुपये द्यायचे सांगितलेले आहेत। तर आम्ही समोरच्यांना असं सांगितलं की आमची तेवढी परिस्थिती नाही, आम्ही पैसे देऊ शकत नाही। त्या कारणानं त्यांनी परिस्थिती नाही म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी समोरच्याला ऑर्डर देऊन टाकली। तसेच आम्हाला ऑफिसवरूनच कळवण्यात आलं की पुढच्या व्यक्तीची डॉक्युमेंट्स हे खोटी आहेत, तुम्ही असा प्रकारचा आक्षेप लिहा आणि त्या आक्षेप कसा लिहायला लावला आणि कसा घ्यायला लावला याचे आमच्याकडे पूर्णपणे पुरावे आहेत। मंगरू नाव सांगा। राजभाऊ जनार्दन शरणागत मंगरू। माझ्या मुलीचा फॉर्म भरला होता, तर मुलीचं नाव सांगा तुमचं। प्रतीक्षा राजभाऊ शरणागत। गाव कुठलं आहे? मंगरू। ठीक आहे, बोला। आम्ही फॉर्म भरला होता, तर समोरच्या व्यक्तीने तारीख संपल्यानंतर जातीचं प्रमाणपत्र दिले व त्याला गुण देण्यात आले। उशिरा तारीख संपल्यानंतर दिलं होतं ते हे ECBCचं कास्ट, त्याच्यामुळे त्याचे गुण वाढले आणि आम्हाला 2 लाख रुपयाची मागणी केली। तर आम्ही पैसे देऊ शकत नाही, गरीब असल्यामुळं, त्याच्यामुळं त्यांनी पैसे घेऊन ज्यांनी पैसे दिले त्याचेच कामं केली। परत मी माहितीचा अधिकार टाकला, तर आम्हाला माहितीचा अधिकारसुद्धा दिलेला नाही। म्हणजे 17/3/2025ला माहितीचा अधिकार दिला आहे मी, मला माहितीचा अधिकारसुद्धा देण्यात ते आणि खोटे कागदपत्र घेऊन समोरच्या माणसाला ऑर्डर दिलेली तरी। नमस्कार, मी नितीन तौर। 20 तारखेला कोरे मॅडम यांच्याकडं आमची हिअरिंग झाली। त्या हिअरिंगमध्ये आम्ही सविस्तर सगळे डॉक्युमेंटरी समोरच्या व्यक्तीचे कसे डॉक्युमेंट्स खोटे आहेत याचा पुराव्यानेच त्यांच्याकडे सादर केले। त्यांना पण ते मान्य केले। त्यावेळेस ते म्हणले पण की तुम्ही ह्या व्यक्तीला पात्र कसं करू शकता, तुम्हाला खोटे डॉक्युमेंट्स आढळून आले असता तुम्ही त्या व्यक्तीला ऑर्डर दिली कसं काय? डाबेराव हे विनोद डाबेराव हे एक संबंधित घनसावंगी कार्यालयाचे CDPO आहेत। तर त्यांना अशा प्रकारे खूप लोकांची त्यांना खूप म्हणजे मारहाण केली, खूप त्यांना अपमानित केले इथं आल्याच्या नंतर। आणि त्यांना जे काय योग्य वाटतंय का ते त्यांचं म्हणजे हिटलरशाहीप्रमाणे त्यांचं हुकुमशाही चालवली इथं। आज रोजी आमची तिथं 10 जणांची हिअरिंग झाली। 10 जणांना सुद्धा मारहाण कोणाला केली? मानहानी कोणा आमच्यासोबत आम्ही जे आणलेत म्हणजे प्रतिष्ठित नागरिक आणले होते, तर त्यांना समजून सांगितलं की बाबा आहे यांचं योग्य तर तुम्ही करा तेवढं काम। तर ते म्हणले नाही, म्हणले मी माझ्या पद्धतीने करेन। असे काही बरेच जणांना त्यांना असे उत्तर दिले की मी माझं कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर मी उत्तर देईन, तुम्हाला काय करायचं तर करून घ्या। हे अशी त्यांची लँग्वेज होती त्यावेळेस।
आज रोजी तर आता इतके 20 तारखेला आमची सुनावणी झाली 10 जणांची, तरी पण आजपर्यंत आम्हाला कुठल्याही गोष्टीचा न्याय मिळाला नाही. DPA न्यूज साठी प्रतिनिधी रमेश पवार, घनसावंगी. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.